हॅलो. हा बोला ना. हा बोला. हा तर आता त्याला ते म्हणजे आता जे लाल पानं झाली ते म्हणजे आता लालच राहतील का ते? नाही त्याला तुम्ही थोडं खत लेट दिलं की नाही. हा हा खत लेट दिलं का ते लाल पडते. तर कसं आहे लाल पडण्याचं महत्वाचं जे कारण आहे की नाही. जसं की आता तुमच्या झाडाला 40-50-60 बोंड लागले समजा. आज लागले असतील एवढे बोंड. हा 40 बोंड आहेत. हा त्या जसं सुरुवातीला आपण काय करतो नत्र लय टाकतो. आणि जेव्हा त्याला म्हणजे जेव्हा त्याला अन्नद्रव्याची गरज असते की नाही, जेव्हा 40-50 बोंड लागली समजा. तुम्ही आता काय केलं, खत दिलं, टाकणं सोडून दिलं त्याला. हा हा तर ते काय होते, त्याला बोंडाला खायला भरपूर लागते. मग ते पानातून कॅल्शियम ओढून घेते, मग पानं लाल होते. तर सुरुवातीला पानाचा कडा लाल होत जाते, नंतर पूर्ण पान लाल होते. हा बरोबर आहे, तसंच झालंय. हा तर हे खत देणं महत्वाचं आहे त्याला. आता तुम्ही आता 12 दिवसाचा शेड्यूल आहे आपल्याला, पण शेतकरी काय करते तर खत देताना एकदा 2-2, 3-3 मिश्र खत देतो आपण. जसं की आपण एकच बॅग सांगतो, पण शेतकरी 2-3 अलग अलग खत देते. एकरी 2-3 बॅग एकदा टाकून देते. हा काही बरोबर आहे. शेतकरी काय करते तर चला बाबा त्याचा पोळा आला म्हणजे आता खतच नंतर नाही द्यायचं, आणि ते आधीच फेकून देते सर्व. म्हणजे पट्टा मिळाला की विषय संपला वाटते शेतकऱ्यांना कापसाचा. पण महत्वाचं आहे, बोंड लागले तेव्हापासून त्याला खत अधिक लागते. हा बरोबर आहे, कारण तिथून तर त्याचं जाडी वजन वगैरे अधिक बोंड लागण्याची क्षमता पाहते. हा ते महत्वाचं आहे. आता जर खत जर टाकायचं झालं काय खत टाकायला पाहिजे त्याला? तिथं 6 फुटावर आहे जवळपास, जुळं नसती आता. त्याला 10 द्या आणि 5 किलो सल्फर द्या. बरं ठीक आहे. कुठं आहे प्लॉट तुमचा? इकडं डोमलगाव म्हणून आहे आमचं, आंबड तालुक्यात. बरोबर. तुम्ही आता जॉईन झाले का? हा मी तुम्हाला मागच्या वर्षीपासून फॉलो करतोय बरं का. हा. पण मग आता माझं लय दिवस कन्फ्युजन होतं बरं का, कारण मी आता माझं BSc ॲग्री झालेलं होतं. हा आणि माझे बरेचसे मित्र आहेत ना कंपनीत जॉईन मार्केटिंगला. असं का? आज रोजी जे काही औषधी तयार होते मार्केटमध्ये येते, त्यामध्ये जे कंटेंट आहे, जसं की खतामध्ये NPK किंवा मग जसं विद्राव्य खत आहे किंवा टॉनिक स्टिम्युलंट, यामध्ये जे त्याच्यात ग्रेड लिहिलेला असतो की नाही, हा ग्रेड त्यामध्ये आहे का नाही फक्त 2 व्यक्तीला माहित आहे. की एक तर कंपनीवाल्याला आणि आपल्या विभागाला, कृषी विभागाला. हे थर्ड पार्टी आपण आहोत शेतकरी. म्हणजे आपण आंधी आहोत समजा, आपल्याला काहीच माहित नाही त्याच्यात आहे का नाही का. जसं का आपण सोयाबीन विकतो, हरभरा विकतो, सगळ्याला आपल्या मशिनी लावते, तपासून घेतात आपलं. आपण आपल्यापाशी कोणती मशीन आहे घेण्यासाठी तपासून. तर मी ते टॉनिकचा सुद्धा मागच्या वर्षी प्रयोग करून पाहिला. 1 एकरला काय केलं मी, अर्धा एकर स्प्रे दिला टॉनिकचा आणि अर्धा एकरला दिलाच नाही. आता ते टॉनिक कशासाठी होतं की जास्त पाते लागावं म्हणून. काहीच फरक नाही वाटला मला. जेवढे पाते लागायचे तेवढेच लागले दोन्ही प्लॉटला. काहीच नाही. आता बघा, आपलं एवढं नाव आहे समजा अमृत पॅटर्न. मी जर एक शेड्यूल टाकला ना, शेतकरी आपले एवढे म्हणजे आपल्यावर विश्वास आहे शेतकऱ्यांचा. आपण जे म्हटलं तेच करते. मी जर म्हटलं उद्या माझ्या कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि यानं पाते आणि फांद्या एवढ्या लागतात की भयानक, म्हणजे मोजणं होणार नाही. असं काही पण सांगलं मी तर लोक लाखो करोड रुपयाच्या मध्ये आपण छापू शकतो ना. पण ते ज्या गोष्टीचा फायदा नाही किंवा जे काय त्याचं समाधान नाही, ते करून फायदा नाही ना. आज आपल्या शेतामध्ये असे काही कंपनीवाले येऊन गेले की त्यांचा आज टर्नओव्हर 15-20 कोटीचा आहे. ते मला त्यावेळेस सांगायचे की तुम्ही एकरी 51 क्विंटल उत्पादन घेतलं, पण तुम्ही काय कमाई केली. पण आज आम्ही एकही झाड कापसाचं लावत नाही, पण करोड रुपये छापले समजा शेतकऱ्यांच्या भरोशावर. तर हे फायदा नाही त्याच्यात. पैशाला काय करतात? पैशाचं काय करतात, कारण ते इतके महाग औषधं राहते की आपल्याला एवढ्या फवारण्या करायच्या. पुन्हा त्याचसोबत ते टॉनिक तर जवळपास 1 लिटर जर 30-40 टाके जरी घ्यायचं म्हटलं तर 1000, 1200, 1500 रुपये. आता आपल्यावर कंपनीचे बरेच सारे राहते मध्यस्थी टाकून दबाव आणणं, असं करणं तसं करणं. आपले शेतकरी जे की नाही तर हे बऱ्याचशा कंपन्या बंद पडतील आपल्या पद्धतीने लोकांनी केलं अनुभवानुसार. तर मला यावर्षीच 6-4 एक करायचं होतं बरं का. पण प्रॉब्लेम असा आला, समजा आपलं जे रेगट असतं, आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, तर त्याची पहिली ओळ जर आपण 4 फूट केली, नंतरची 6 फूट केली, तर वापस टर्न मारून येताना काय होतंय की डबल त्याला खेटून 4 फूट देत होती. तर म्हणजे आपल्याला ह्याकडे कोण आणि त्याकडे कोण घ्यावं लागेल का? तुम्ही आता काय करा, तो घनसावंगी कोरडा आहे म्हटले तुम्ही प्लॉट. ते एकदा काय करा, तिथं जाऊन या तुम्ही, लक्षात येईल तुम्हाला सर्व जे काय तुमचे प्रश्न आहेत की नाही.
हा, आणि या 4-5 दिवसात जाऊन या तुम्ही, तुम्हाला लक्षात येते आपण काय करायला आणि याच्यात फरक काय आहे. कारण आपलं कसं आहे, आमच्या जवळपास 14-15 कापसाच्या बॅग असतात. हा हा. आणि